नमस्कार. रोखोकवर आपलं स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. कोणत्याही राष्ट्राचे आदर्श हे त्या देशाच्या अस्तित्वाचे आणि राजकीय प्रक्रियेचे अविभाज्य भाग असतात. आपल्या नेतृत्वाने आणि कामगिरीनं त्यांनी जे महान कार्य केलं त्याची प्रेरणादायी आठवण वेळोवेळी काढली जाते. लोकशाही असो अथवा हुकुमशाही, या दोघांनाही मानणारे या आदर्शांचा उपयोग आपली समाज मान्यता वाढवण्याकरता करत असतात. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाकडे या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत दोघांचे मोठं योगदान होतं. एक अहिंसक आंदोलनाचा पुजारी तर दुसरा सशस्त्र क्रांतीचा प्रणेता, जाज्वल्य हिंदुत्ववादी. दोघांच्याही पाठीराख्यांची संख्या प्रचंड, तसंच त्या दोघांचाही दुश्वास करण्यात देखील भरपूर. यानं त्या कारणानं सतत वादग्रस्त ठरलेले हे दोन ऐतिहासिक व्यक्तिमत्व. गांधी हत्याकांडामध्ये सावरकरांचा हात होता असा आरोप करण्यात आला, पण या आरोपातून सावरकरांची मुक्तता झाली असाही इतिहास आहे. पण गांधी विरुद्ध सावरकर हा वाद काही संपलेला नाही. आता याच वादाला काँग्रेस विरुद्ध भाजप असा नवा रंग प्राप्त झालाय. कारण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना गांधी आमचे आणि सावरकर तुमचे अशी नवी फाळणीच करून टाकली. असं वक्तव्य करून सावरकरांचा राहुल गांधी यांनी अपमान केला असा आरोप भारतीय जनता पक्षाने आता केला आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येते. काँग्रेसने आतापर्यंत नेहमीच गांधी विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला, तर भाजपनं मात्र कायम कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतली. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा जपणारा मोदींचा भाजप सध्या महात्मा गांधींचे गोडवे गाऊ लागलाय. भाजपला गांधी प्रेमाचा उमाळ आल्यानंतर काँग्रेसला नेमकं काय करावं ते समजत नाहीये. महात्मा गांधींचा वारसा हातून सुटतोय असं वाटतंय म्हणून की काय काँग्रेसनं गांधी विरुद्ध सावरकर हा वाद उकृत काढला नाही ना. गाय हा उपयुक्त पशु आहे अशी प्रखर विज्ञानवादी हिंदुत्वाची मांडणी सावरकरांनी केली. मग गोवंश हत्या बंदीचा कायदा करणाऱ्या भाजपला सावरकरांचा हा प्रखर विज्ञानवाद परवडणारा आहे का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करा असा सल्ला देणारे गांधीजी काँग्रेसला चालणार आहेत का? ज्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला ते नेमके कोण म्हणायचे? देशभक्त की देशद्रोही? आमचे गांधी तर तुमचे सावरकर ही विभागणी आता यावेळी नेमकी कशासाठी? आणि महात्मा गांधी तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर या महापुरुषांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी होतोय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. काँग्रेसचे गांधी, भाजपचे सावरकर. काँग्रेसचे गांधी, भाजपचे सावरकर. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. गांधी हमारे हैं, सावरकर आपके. क्या इसमें कोई गलत बात कही मैंने? गांधी हमारे हैं, सावरकर आपके. क्या इसमें कोई गलत बात कही मैंने? गांधी हमारे हैं, सावरकर आपके. क्या इसमें कोई गलत बात कही मैंने? संसदेत बोलताना राहुल गांधींनी राष्ट्रपुरुषांची अशी राजकीय फाळणी करून टाकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर हल्लाबोल करण्याच्या नादात राहुल गांधींनी कळत नकळत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असा अवमान केला. त्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सावरकरांचं तैलचित्र लावण्यात आलंय. त्यात संसदेत लोकसभेत राहुल गांधी काय म्हणाले पहा. एक तरफ गांधी, दूसरे तरफ सावरकर. एक हिंसा का प्रयोग करता है, दूसरे अहिंसा का. मैंने सिर्फ एक बात कही, गांधी हमारे हैं, सावरकर आपके. क्या इसमें कोई गलत बात कही मैंने? क्या सावरकर आपके नहीं है? क्या आपने उनको उठा के फेंक दिया? यावरून आता राहुल गांधींवर टीकेची झोड उठली आहे. सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींनी संसदेची माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केली आहे. सावरकरांसंबंधी राहुल गांधींनी माफी मागितलीच पाहिजे. मी काँग्रेसला विचारू इच्छितो, काँग्रेसला सावरकरांबद्दल एवढी एलर्जी का? आणि तुम्हाला जर सावरकर संबंधी प्रेम नसेल तर तुम्हाला त्यांचा अपमान करायचा कोणताही अधिकार मिळत नाही. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघाही राष्ट्रपुरुषांचं स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान आहे. मात्र एका राष्ट्रपुरुषाचं कौतुक करताना दुसऱ्याचा अवमान करण्याची खरंच गरज आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. काँग्रेसचे गांधी, भाजपचे सावरकर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर आपल्याबरोबर आहेत. रणजितजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी. तुषार गांधी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक डॉक्टर श्रीरंग गोडबोले. श्रीरंग गोडबोले हे आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून या कार्यक्रमात आहेत. श्रीरंगजी, आपलंही स्वागत.
आणि डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन हे देखील या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत. या चौघांचंही स्वागत. जो मुद्दा आपण पहिले चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो मुद्दा आहे काँग्रेसचे गांधी आणि भाजपचे सावरकर ही विभागणी कशासाठी. काँग्रेसचे गांधी आणि भाजपचे सावरकर ही विभागणी नेमकी कशासाठी. आपण थेट जाऊया डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे गांधी आणि भाजपचे सावरकर, रत्नाकर महाजन यांच्यापर्यंत तांत्रिक गोष्टीमुळे आपण आता पोहोचू शकत नाही आहोत. हाच मुद्दा आपण घेऊन जाऊया श्रीरंग गोडबोले यांच्याकडे. श्रीरंग गोडबोले, काँग्रेसचे गांधी आणि भाजपचे सावरकर अशी विभागणी आपल्याला मान्य आहे का. मुळात अशा प्रकारे महापुरुषांची आपापसात वाटणी करणं, त्यांना एखाद्या पक्षाच्या, भाषेच्या किंवा जातीच्या चौकटीत अडकवून ठेवणं हे अत्यंत अनुचित आणि आक्षेपार्ह आहे. इथे आमचे आणि तुमचे असा प्रश्नच नाही आहे. सर्व महापुरुष हे आपल्या सर्व समाजाचे आहेत आणि या सर्व महापुरुषांमध्ये आपापसात तीव्र मतभेदही होते, हेही मान्य करायला पाहिजे. परंतु ते मतभेद असताना कोणीही कुठल्याही महापुरुषांनी दुसऱ्या महापुरुषाच्या हेतूविषयी, त्याच्या देशभक्तीविषयी कधीही शंका घेतलेली नव्हती. महापुरुषांची चिकित्सा अवश्य करण्यात यावी. त्यांच्याविषयी जर काही प्रामाणिक मतभिन्नता असेल तर जरूर ती प्रकट करावी. पण हे करत असताना जी सार्वजनिक जीवनातली जी शुचिता आहे, सौजन्य आहे, सहिष्णुता आहे, ती सोडून देण्याचं कोणतंही कारण नाही. राहुल गांधींचं हे जे वक्तव्य आहे अत्यंत खेदजनक आहे. पण नुसतं खेदजनक आहे असं नाही, मला त्यात आश्चर्य वाटत नाही आहे. कारण समोरच्या भिन्न विचाराच्या एखाद्या महापुरुषामध्ये सुद्धा काही ग्रहण करण्यासारखं असेल हे समजण्यासाठी सुद्धा जी गुणग्राहकता असते, जी लागते, ती प्रगल्भता लागते, ही राहुल गांधींकडून मी अपेक्षित करत नाही. आणि म्हणून मला त्यांच्या वक्तव्याचं अजिबात आश्चर्य वाटत नाही. म्हणजे लहान मुलं जशी करतात ना की हा खुळखोळा माझा आणि हा भावला तुझा, मी नाही जा, अशा प्रकारचं बालिश वक्तव्य आणि खेदजनक परंतु अजिबात आश्चर्यकारक नाही असं वक्तव्य आहे. म्हणजे सावरकरांचं नाव राहुल गांधींच्या तोंडून सावरकरांचं नाव ऐकून मला आश्चर्य वाटतंय. कोणीतरी त्यांना भाषण लिहून दिलं असेल, कारण सावरकर कोणत्या शतकात होऊन गेले हे देखील राहुल गांधींना माहिती आहे का नाही हे मला शंका वाटते. जरा एका महान राष्ट्रपुरुषाचे, नेहरूंचे ते पणतू आहेत याची आपल्याला माहिती असेल. श्रीरंग गोडबोले आपल्या सोबत. डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत. डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे गांधी आणि भाजपचे सावरकर ही अशी विभागणी नेमकी, ही अशी फाळणी नेमकी कशा करता. काँग्रेसची सावरकरांबद्दलची भूमिका काय आहे. सावरकर कोण होते, देशभक्त की देशद्रोही. या वादात शिरण्यापूर्वी आपल्या शुद्ध भाषेतल्या प्रगल्भतेचं जाहीरपणे प्रदर्शन करत असताना इतरांच्या प्रगल्भतेविषयी अत्यंत आक्षेपार्ह, अपमानकारक आणि अशोभनीय अशी वक्तव्य करणं, यामुळं चर्चेची उंची वाढण्याऐवजी कधीतरी ती चर्चेची पातळी जर सुटली तर त्याची जबाबदारी त्या माणसाने घेतली पाहिजे. नंबर 1 म्हणजे हे प्रगल्भच नाहीत, हे अमुकच नाहीत, हे तमुकच नाहीत, उरलं काय, यांना अक्कलच नाही एवढंच म्हणणं उरलं, बाकी सगळं बोलून झालं. ही चर्चेची पातळी नाही, ही चर्चेची पद्धत नाही. आता सावरकर कोण होते, तर सावरकर हे हिंदू राष्ट्रवादाचा प्रचार करणारे एक महाराष्ट्रीय नेते होते. पण ते तेवढेच नव्हते, तर 2 सावरकर होते. एका सावरकरांमध्ये 2 सावरकर होते. एकीकडं राजकीय पातळीवर हिंदू बहुल राष्ट्रवाद आणि धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असा सिद्धांत मांडणारे, राजकीय सिद्धांत मांडणारे सावरकर होते. तर दुसरीकडं हिंदू धर्मातील कालबाह्य चाली, रीती, रूढी, परंपरा, अवैज्ञानिक गैरसमज हे सगळे बाजूला करून हिंदूंनी आधुनिक झालं पाहिजे असं सांगणारे सावरकर होते. पण त्याच्याबद्दल वस्तुस्थिती अशी की त्यांच्या हयातीत ह्यातला एकही सावरकर कुणीही स्वीकारला नाही, त्यांच्यानंतर कुणी स्वीकारण्याचा प्रश्नच नाही. तसं जर असतं आणि भाजपचा आणि सावरकरांचा संबंध काय, तर सावरकर हे संघाचे पूर्वज आहेत. पण तरी गोळवलकर सावरकरांबद्दल काय म्हणतात, तर जन्माने ते हिंदू असले
तरी या चिंतनाने त्यांना मुसलमान बनविले असं सावरकरांबद्दल गोळवलकर आपल्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात म्हणतात. हे चिंतन म्हणजे कोणतं चिंतन? तर हिंदू धर्माला आधुनिक बनवण्याविषयीचं त्यांचं जे चिंतन आहे. त्यामुळं सावरकर आणि गांधी यांची तुलना करणं हे अप्रस्तुत आहे, अयोग्य आहे आणि अनैतिहासिक पण आहे. अगदी बरोबर. आता महापुरुष कोण कुणाला कधी म्हणेल म्हणून त्याच वादात मी जात नाही. रत्नाकर, माझा छोटासा प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर मिळालेलं नाही अजून. तेवढा प्रश्न विचारतो मग रणजित सावरकर आणि तुषार गांधींकडे आपण जाऊया. आणि तो प्रश्न असा आहे की सावरकरांना काँग्रेस कोण मानतं, देशभक्त की देशद्रोही? असं आहे की आजच्या एकूण चर्चेच्या वातावरणामध्ये असा बिनतोड प्रश्न उद्भवणं हे सोयीचं असू शकेल, पण त्याचं एक उत्तर दिल्यामुळं त्यांना तुम्ही अमुकच का म्हणलात असा प्रश्न त्यातून उद्भवू शकतो. सावरकर कोण होते? देशद्रोही नव्हते एवढं नक्की. त्या अर्थी ते देशभक्त होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.